मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे। गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे। आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाए शोर, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। कधी आता पाणी का आता करायला आले? पहिले तर आदित्य ठाकरे यांना जनतेने प्रश्न विचारला पाहिजे, किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला, त्यांनी आदित्य ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होतात। आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड, सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते। आणि मग ते पाणी कुठे करत होते? थेम्सवर का त्या ठिकाणी असलेल्या पॅरिस मधल्या सीन नदीवर? लंडन मधली थेम्स आणि पॅरिस मधली सीन याची पाणी करत होते का आदित्य ठाकरे? आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे। गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे। आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाए शोर, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। आमचे सवाल आहेत आदित्य ठाकरेंना, त्यांनी उत्तर द्यावे ना। 26 जुलै 2005 जो महाप्रलय मुंबईने बघितला, त्यावेळेला तत्कालीन महापालिकेचं नेतृत्व करणारे उद्धवजी 26 जुलैला रस्त्यावर का नाही दिसले? कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये होते? आज फिरतायत ना आदित्यजी, त्यांना याची उत्तर द्यायला लागतील। दुसरा प्रश्न आहे, 2006ला मुंबईच्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे आणि तो समुद्राकडे कसा गेला पाहिजे, यासाठी ब्रिमस्टोवर्ड चा रिपोर्ट बनला। 2006ला पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या ब्रिमस्टोवर्डला 1200 कोटी रुपये अंदाजित होते। 2019 पर्यंत 4000 कोटीवर गेले। अजून ब्रिमस्टोवर्ड पूर्ण झाला नाही। 25 वर्षात तुम्ही काय केलं आदित्यजी? आमचा तिसरा सवाल आहे, ब्रिमस्टोवर्डच्या माध्यमातून ड्रेनेजची कामं 10 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होती 2006 पासून। तुमच्या 25 वर्षाच्या काळात 75% काम पूर्ण झालंय, 100% नाही। हे पाप तुमचं नाही का? आमचा चौथा सवाल आहे, समुद्राकडे जाणारं पाणी जे जमिनीकडून पावसाचं जातं, तो आउटफॉल, हे आउटफॉल त्या ठिकाणी समुद्र सपाटीच्या खाली आहेत मुंबईतले, ते समुद्र सपाटीच्या वर करून दाखवलं म्हणणारे आदित्यजी, तुम्ही का नाही आणले? आमचा पाचवा सवाल आहे, EOWची इन्क्वायरी चालू आहे मिठी नदीच्या बाबतीत। 1000 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये मिठी नदीत आदित्यजी ज्या कंत्राटदाराने गाळ सफाईत खाल्ले, त्यांच्याशी तुमचा काही संबंध आहे का? मी नावं घेत नाही, एका कलाकाराची इन्क्वायरी सुद्धा होणार आहे या गाळ सफाईमध्ये। हे पाप कोणाचं आहे? मुंबईच्या रस्त्यावर 3 लाख कोटी रुपये
25 वर्षात तुम्ही खर्च केले, खड्डेमुक्त मुंबई का नाही झाली? आणि म्हणून आदित्य ठाकरेजींना तुम्ही एक प्रश्न विचारलात, 50 प्रश्न तुमच्याकडे येणार आहेत. आणि मुंबईला तुंबई करण्याचं पाप आदित्यजी तुमचं 25 वर्षातल्या तुमच्या भ्रष्ट कारभाराचं आहे. आमचं स्पष्ट